नमस्कार, मी प्राध्यापक विशाल भोसले. इयत्ता 10वीचे पेपर झालेले आहेत विद्यार्थ्यांचे आणि 11वीसाठी विद्यार्थी आता पार्ट 1चे रजिस्ट्रेशन करत आहेत. महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांमध्ये सायन्स असेल, कॉमर्स असेल किंवा आर्ट्स असेल, याच्यामध्ये साशंकता निर्माण झालेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना सायन्स करायचे आहे ते विद्यार्थी एकतर डॉक्टर किंवा मेडिकल फील्ड असेल किंवा इंजिनिअरिंग फील्ड असेल या अनुषंगाने तयारी करत आहेत. मग त्याच्यामध्ये नीट असेल किंवा JEE असेल किंवा CET असेल, अशा अनुषंगाने तयारी करत आहेत. पण ज्या विद्यार्थ्यांना कॉमर्स असेल किंवा आर्ट्स असेल यामधून आपले 11वी 12वी पूर्ण करायचे आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी 11वी 12वी करत असताना जर कॉमर्स करायचे असेल तर CA फाउंडेशनचा जो कोर्स आहे, CS फाउंडेशनचा जो कोर्स आहे, तो कोर्स आपल्या शहरांमध्ये, आपल्या आजूबाजूच्या वेगवेगळ्या कॉलेजमध्ये उपलब्ध झालेला असेल किंवा ज्या विद्यार्थ्यांना 11वी 12वी आर्ट्स करायचं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी पोलीस भरती प्रशिक्षण असेल, आर्मी भरती प्रशिक्षण असेल किंवा तत्सम टायपिंगचे कोर्स असतील जे तुम्हाला पुढील परीक्षेसाठी उपयोगी येतील. आता माझी सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना कळकळीची विनंती आहे की तुमच्या विद्यार्थ्याला आयुष्यामध्ये पुढं काय करायचं आहे हे तुम्ही ठरवा. जोपर्यंत पालक विद्यार्थ्याच्या बाबतीमध्ये जागृत होत नाही तोपर्यंत विद्यार्थ्याला पुढे काय करायचं याबद्दल निर्णय घेता येत नाही. त्यामुळं पालकांनी तसं वातावरण आपल्या घरामध्ये काय करायचं आहे, निर्माण करायचं आहे. महाराष्ट्रामधली परिस्थिती पाहता फार भयंकर परिस्थिती आहे, कारण आपण एकमत करण्याच्या बाबतीमध्ये खूप मागे आहोत. कारण आईला आवडतो संतूर, वडिलांना लाईफबॉय आणि मुलाला आवडतो डेटॉल, अशी परिस्थिती साबणाच्या बाबतीमध्ये आहे. तर आपल्या करिअरच्या बाबतीमध्ये अशी परिस्थिती वेगवेगळी होऊ नये म्हणून आपण काय केलं पाहिजे की आपण आपल्या विद्यार्थ्याचं करिअर कशा पद्धतीनं घडवता येईल याच्यावरती विचार करून आपण काय केलं पाहिजे की निर्णय घेतला पाहिजे. आणि याच निर्णयासाठी मी प्राध्यापक विशाल भोसले सृजन सोशल वेलफेअर फाउंडेशन नावाची माझी एक NGO गेले 4-5 वर्ष काम करते. विजया शंकर लक्ष्मी कन्सल्टन्सी ही फर्म माझी काम करते आणि यावर्षी आम्ही ॲडमिशन इन्क्वायरी सेंटर नावाचं एक ऑफिस बारामतीमध्ये सुरू केलेलं आहे. नक्षत्र गार्डनच्या शेजारी विद्याप्रतिष्ठान कॉलेजच्या जवळ हे आहे. तर या ठिकाणी आत्तापर्यंत जवळपास 400-450 विद्यार्थ्यांनी मोफत करिअरविषयक मार्गदर्शनाचा लाभ घेतलेला आहे. त्याचा फायदा काय आहे तर या ठिकाणी आम्ही विद्यार्थ्याचं सॉर्ट ॲनालिसिस करून घेतो, ज्याच्यामध्ये त्याच्या स्ट्रेंथ असतील, त्याच्या विकनेसेस असतील, याच्यावरती काम करून त्या विद्यार्थ्याला ज्या अपॉर्च्युनिटी क्रिएट करता येतील त्यावरती आम्ही त्यांना सांगतो आणि त्या फुलफिल करण्यासाठी थ्रेड्स कशा पद्धतीनं आपल्याला बाजूला सारता येईल या अनुषंगानं आम्ही काय करत असतो, विद्यार्थ्यांशी संवाद साधत असतो. आज बऱ्याच पालकांची अशी मानसिकता झालेली आहे की बाबा आपण एखाद्या काउन्सिलिंग सेंटरला जावं की न जावं. तर माझी सर्वांना विनंती आहे की आपण काउन्सिलिंग सेंटरला जा आणि त्या ठिकाणी विद्यार्थ्याच्या करिअरविषयक गायडन्स घ्या. आजही आपण एखादी गाडी घेताना, एखादा फ्लॅट घेताना किंवा एखादी मोठी वस्तू घेताना कुणाचा तरी निर्णय घेतो, मार्गदर्शन घेतो आणि तर पुढं जातो. त्याच पद्धतीनं विद्यार्थ्याच्या करिअरच्या बाबतीमध्ये आपण निसंकोचपणे आमच्याशी संपर्क साधावा. आम्ही आमच्या परीनं तुम्हाला चांगलं सहकार्य करण्याचा प्रयत्न करणार आहे. आमची कोणतीही अकॅडमी नाही. त्याच्यामुळं विद्यार्थ्यांचा किंवा पालकांचा गैरसमज असा होईल की सरांची अकॅडमी असेल आणि मग त्या सरांच्या अकॅडमीला ॲडमिशन घेण्यासाठी सरांचं हे सर्वांना निवेदन असेल. अजिबात नाही. तुम्हाला ज्या ठिकाणी प्रवेश घ्यायचा आहे त्या ठिकाणी तुम्ही प्रवेश घेऊ शकता. फक्त इच्छा अशी आहे की तुम्ही विद्यार्थ्याचं मार्गदर्शन घेऊनच तुम्ही काय करायचा, त्या ठिकाणी प्रवेश घ्यायचा आहे. आता यावर्षी जे 11वी आर्ट्स करणारे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक छोटासा उपक्रम सुरू करतो आहे. जो उपक्रम सुरुवातीला 1 महिना जो आहे तो विद्यार्थ्याला मोफत स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन केलं जाणार आहे आणि त्यानंतर जर ते विद्यार्थ्याला आवडलं, विद्यार्थ्याला समजलं
तर पालकाने प्रति महिना जी काही नाममात्र फी ठरेल ती नाममात्र फी द्यायची आहे आणि त्या विद्यार्थ्याचं 11वी आणि 12वी करत सैन्य प्रशिक्षणाचं जे काय आहे ते अभ्यासक्रम त्याचा पूर्ण होऊ शकतो. त्याचबरोबर आम्ही याही वर्षी SPIसाठी पण जनजागृती करणार आहोत, कारण 10वीचे जे विद्यार्थी आहेत महाराष्ट्रातून फार कमी विद्यार्थी आहेत जे SPIची परीक्षा देतात. अशी परिस्थिती झालेली आहे की प्रज्ञाशोध असेल, मंथन असेल, स्कॉलरशिप असेल, या परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या तुलनेनं कमी आहे. ते विद्यार्थी परीक्षेसाठी बसले पाहिजेत, त्यांना स्पर्धा परीक्षेची ओळख झाली पाहिजे आणि भविष्यात ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्या स्पर्धा परीक्षा त्यांना देता आल्या पाहिजेत, त्याची कमीत कमी त्यांना माहिती व्हावी. या अनुषंगानं हा उपक्रम आम्ही सुरू करतो आहे. त्याचबरोबर आम्ही 1ली ते 10वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ऑलिम्पियाड नावाची एक एक्झाम सुरू करतो आहे, जी त्याच धर्तीवरती असेल आणि त्यातून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची माहिती व्हावी, हाच त्या पाठीमागचा उद्देश आहे. कारण महाराष्ट्रातील जास्तीत जास्त विद्यार्थी स्पर्धा परीक्षेमधून काय केले पाहिजेत, नोकरीच्या प्रवाहामध्ये गेले पाहिजेत. कारण अल्टिमेट शिक्षणाचं आपलं उद्दिष्टच असं आहे की शिक्षणातून आपल्याला पैसा कमवता आला पाहिजे आणि आपलं चरितार्थ व्यवस्थित चाललं पाहिजे. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांचं 12वी सायन्स झालेलं आहे किंवा 12वी आर्ट्स झालेलं आहे किंवा कॉमर्स झालेलं आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी CAचे कोर्सही मार्केटमध्ये बरेच उपलब्ध आहेत. आमच्याकडं सुद्धा CAचा कोर्स नाही, पण आम्ही त्या विद्यार्थ्याची ॲबिलिटी बघून तो पुढं स्पर्धा परीक्षा करू शकतो, CA CS करू शकतो किंवा एखाद्या बँकिंगची परीक्षा देण्यासाठी तो कॅपेबल आहे, याच्यावरती आम्ही त्याला गाईड करू शकतो. ज्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा करायची त्याही विद्यार्थ्यांनी एकदा अवश्य आम्हाला भेट द्या आणि या ठिकाणी भेट दिल्यानंतर तुम्हाला तुमच्या मार्गदर्शनानेच तुमचं पुढचं करिअर तुम्हाला सेट करता येणार आहे. धन्यवाद.